Cancer Healer Center, a new beginning. गुणरत्न सदावर्तेंकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरेंच्या विरोधामध्ये तक्रार। राज ठाकरेंना अटक करा। हिंदी सक्तीच्या विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर सदावर्ते आक्रमक। गुणरत्न सदावर्तेंकडून विदूषकी चाळे। मराठी भाषा प्राचीन असूनही प्राधान्य का देत नाहीत, यशवंत किल्लेदार यांचा सवाल। महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे। काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही। अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। हिंदी भाषेच्या सक्ती विरोधामध्ये राज्यभरात मनसे आक्रमक। जोरदार घोषणाबाजी करत मनसे पदाधिकाऱ्यांनी जीआरच्या प्रती फाडल्या। कधी मराठी कधी हिंदू, राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं। पालिका निवडणुकीसाठी नाटक सुरू। संजय राऊतांची टीका। मोदी शहांना इंग्रजी येत नसल्यामुळे हिंदीची सक्ती केल्याचाही टोला। लाऊडस्पीकर न लावण्यावरून बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना। कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार, अजित पवारांची माहिती। बीड जिल्हा मुख्यमंत्र्यांच्या हातातून गेला। सिंधुदुर्गमध्ये सुद्धा भीषण परिस्थिती। संजय राऊतांची टीका। मिडवालकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच वैभव नाईकांनी तक्रार का नाही केली। 2009 पासूनचे सिद्धेश शिरसाट आणि नाईकांचे सीडीआर तपासा। दोघांचा फोटो दाखवत निलेश राणेंची मागणी। ईश्वरी भिसेंच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसताना आयव्हीएफ सेंटरने 4-5 दिवस दाखल केलं, तर सूर्या रुग्णालयामध्ये कार्डियक स्पेशालिस्टही नव्हता। ससूनच्या अहवालातून आयव्हीएफ सेंटर आणि सूर्या रुग्णालयावर ठपका। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाच्या अहवालाबाबत 4 मुद्द्यांवर पोलिसांनी अभिप्राय मागवला। अभिप्रायासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागणार। वैद्यकीय समितीला पुन्हा बैठक घ्यावी लागणार। मंगेशकर रुग्णालयाच्या ईडी चौकशीसह ससून रुग्णालयामधील अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासा। पवारांची राष्ट्रवादी मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात याचिका दाखल करणार। अहवालामध्ये शेवटच्या क्षणी बदल केल्याचा आरोप। ससूनची मंगेशकर रुग्णालयाला क्लीन चिट म्हणजे उंदरानं मांजराची साक्ष देण्यासारखं। डॉक्टर घैसास सारख्या आरोपींना शासनाकडून संरक्षण। सुषमा अंधारेंचा आरोप। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक। बुलेट पोलिसांच्या नोटिशीनंतरही सोमय्यांचं ठिय्या आंदोलन। भोंगे काढेपर्यंत आंदोलनावर ठाम। धनंजय मुंडेंच्या आमदारकी विरुद्ध राज्यसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव। ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी 10 लाख दिले। कासलेंच्या मुंडेंवरील आरोपानंतर देशमुख आक्रमक। बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी। रणजित कासलेवर बीडमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजप पुणे शहर युवा मोर्चाचं काँग्रेस भवन बाहेर आंदोलन, तर भाजप कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करत काँग्रेस कार्यकर्त्यांचं भाजपला प्रत्युत्तर। नांदेड जिल्ह्यातील अतुल सावेंनी मंजूर केलेल्या 7,25,00,000 कामांना स्थगिती। भाजप आमदार तुषार राठोड यांच्या तक्रारीनंतर कारवाई। सोन्याच्या दरामध्ये 700 रुपयांची वाढ। सोनं 98,160 रुपयांवर, तर चांदीचा दरही 1 लाखाच्या पार। Cancer Healer Center, a new beginning.